हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली। आज आपण बघणार आहोत आणखीन एक कट वर्कची डिझाईन। ही तर मी हार्ड शेपमध्ये डिझाईन बनवून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही, मी इथं 2 लाईन दिलेल्या आहेत ज्या करून आपल्याला इथं डिझाईन बनवायचे आहे। त्याच्यासाठी मी घेतलेला आहे इथं डोली धागा। त्या डोली धाग्याचं काय करणार आहोत पुढे सांगणार आहे मी। आणि इथं मी जरी थ्रेड घेतलेला आहे। जरी थ्रेडने आपण चेन टिच करून घेणार आहोत पूर्ण, आणि चेन टिच केल्याच्या नंतर ही आपण झिगझॅग चेन टिच करणार आहोत। इथं माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन प्रेस करा, ज्याकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत जावा, ज्याकरून तुम्हाला ॲडव्हान्स शिकायला काहीच प्रॉब्लेम नाही होणार। आणि बेसिकचे ज्याला व्हिडिओ बघायचे असतील त्यांनी आपल्या आय डीवरती अपलोड केलेले आहेत, जाऊन तुम्ही बघू शकता आय डीवर। तर आपला हा ॲडव्हान्स चालू आहे, त्याच्यामुळं आपण आता कट वर्क शिकवत आहोत। तर पूर्ण चेन टिच करून घेतल्याच्या नंतर आपण झिगझॅग चेन टिच केल्याच्या नंतर बाहेरच्या साईडला आपण चेन टिच याच्यासाठी करून घेणार आहोत की याला आपण कट करून ही पॅच वर्क सारखं ब्लाऊजवरती अटॅच करू शकतो। याच्यासाठी मी इथं बाहेरून पण चेन टिच टाकत आहे की कटिंग केल्याच्या नंतर कपडा म्हणजे कपड्याचे धागे नाहीत निघावत आणि व्यवस्थित आपला कट वर्क बनावा। त्यासाठी मी इथं बाहेरून चेन टिच टाकत आहे आणि आतल्या साईडलाही टाकणार आहे, कारण आतल्या साईडलाही कटिंग होणार आहे आणि बाहेरच्या साईडला मी कटिंग नाही करणार आहे। पण तुम्हाला मी एक आयडिया दिलेली आहे की बाहेरच्या साईडला जेव्हा तुम्ही चेन टिच करता तेव्हा तुम्ही याला कटिंग करू शकता। त्याच्यासाठी मी डबल चेन टिच टाकून घेतलेले आहे। तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही। इथं मी आता झिगझॅग चेन टिच टाकून घेत आहे।
तर इथं बघू शकता तुम्ही आपले चेन स्टिच कंप्लीट होत आहे आणि डोली धाग्याने मी काय करणार आहे ते इथं दाखवणार आहे। इथं डोली धागा मी सुईवरती काढून घेतलेला आहे आणि इथं फ्रेंच नॉट टाकून घेत आहे मी। तुम्ही याच्यामध्ये जे मधला गॅप आहे याच्यामध्ये तुम्ही बीट्स ही यूज करू शकता, पण डोली धागा खूप सुंदर दिसतो। तुम्ही जसं ब्लाऊजचा कलर आहे कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही यूज करू शकता डोली धागा, आणि फ्रेंच नॉट त्याच्यामध्ये टाकल्यावर खूप सुंदर दिसतं असं फुलासारखं। तर हा वर्क खूप सुंदर दिसतो, तुम्ही बघू शकाल। आता पूर्ण कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हालाही हे खूप सुंदर वाटेल वर्क। तर तुम्ही हे ट्राय करा आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, छान वाटेल तुम्हाला पण हा वर्क। तर इथं बघू शकता तुम्ही आपला कटवर्क कंप्लीट झालेला आहे आणि आता अगरबत्तीने आपण आतला जो कपडा आहे त्याला कटिंग करून घेणार आहोत। तुम्ही कटरनेही कट करू शकता, पण आपल्याला अगरबत्तीने यासाठी कटिंग करत आहे मी की आपले धागे लॉक झाले पाहिजेत, आणि कटरने कट केल्याच्या नंतरही आपल्याला अगरबत्तीने त्या धाग्याला लॉक करावं लागतं। त्याच्यासाठी मी डायरेक्ट अगरबत्तीने लॉक करत आहे। तर तुम्हीही हा वर्क कसा वाटला हे मला नक्की सांगा। आणि बाहेरच्या साईडने पण तुम्ही अगरबत्तीने हे वर्क कट करून पॅच सारखा तुम्ही ब्लाऊजवर लावू शकता।